मम्मी आणि आई हाईट मापतायत एक दुसऱ्याच्या. मम्मी बोलते मी उंच आहे आईपेक्षा. माझे मित्र आहेत ना, माझ्या दाढीवर जळतात फुल आहे ना म्हणून. नमस्कार मित्रांनो, मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपला नवीन ब्लॉग मध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. पप्पा उठलेत, पूजा करतायत, आंघोळ बिंघोळ करून रेडी झालेत. आई बघा, आई कानठपर, स्वेटर, मोजे बिजे घालून मस्त. थंडी वाजते आईला. थंडी वाजते तुला? बघ तुझ्यासाठी आज मम्मी नाश्ता काय बनवते बघ. काय बनवते? मेथीचे परोठा. मेथीचे परोठे. वा. वरती साजूक तूप. तुपातले परोठे तुझे. वा, शोभतेस तू सून, है ना आई? मम्मी आणि आई हाईट मापतायत एक दुसऱ्याच्या. मम्मी बोलते मी उंच आहे आईपेक्षा. बघ काहीच कमेंट मध्ये सांगा कोण उंच आहे. कमेंट मध्ये सांगा, मला पण नाही कळत आहे की आई उंच आहे का मम्मी उंच आहे. आज मस्त निवांत आहे. आज क्रिसमस आहे भाई, मम्मीला सुट्टी आहे. नाहीतर जर धांदल असती ना तर पांदीला लागल्यासारखी चला 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 करत असली असती, नाही का? म्हणून आज निवांत मस्त नाश्ता बनवते. सुकून, क्रिसमसची सुट्टी. दही, मेथीची भाजी, मेथीचे परोठे. आई ते हे घे, तुकडा मोड, अजून ते भाजीत असं घे, अजून दहीत असं घे आणि मग खा. भारी लागणार. खा बघू. ते भाजी घे पहिला आणि मग ते दहीत बुडव. आत्ता खा. मस्त. पप्पाने केवढीची भाजी घेतली बिचारे. लावून खायची. आमच्या घरात सगळ्यांना ॲडिक्शन आहे तारक मेहताचं. म्हणून नाश्ता, जेवण बिवण तारक मेहता सोबतच. तारक मेहता बघत बघतच खाणार. सगळ्यांनी नाश्ता तारक मेहता बघत बघतच घाला. मी आंघोळ करून मस्तपैकी रेडी झालोय. सगळे रेडी झालेत. पप्पा तर कधीच आंघोळ करून पहिलाच. आईने पण आंघोळ केली. मम्मीने पहिला केली, पप्पा सेकंड, आई थर्ड आणि मी फोर्थ. वा, गाजरचा हलवा. आई तुझी तर मजा आहे बघ. तुझ्यासाठी गाजरचा हलवा. मजा आहे का तुझी? खाणार ना पूर्ण? मस्त. मम्मी नवीन घेतलं? हा, नवीन नाही घेतली, बनवून घेतली. अच्छा, आईचीच होती. आईचीच होती. वा. ते आता नीट जपून ठेव. आई विसरून जाते ना भांडी कुठे ठेवली, काय ठेवली, या कुणाला दिली तर नाही का विसरून जाते घ्यायला. म्हणून पप्पाने नाव लिहून ठेवले बघा प्रत्येक भांड्यांवरती, जेणेकरून माहिती पडायला पाहिजे की आईचीच आहे. आई काय करते माझ्या केसांचं? मी उचलून चांगलं करते, यांनी घालते, गोविंदा करते. चंपू पण नको लावसा. ते आज चांगलं दिसतंय ते पांढरी दाढी. पण दाढी कलर करतात कशाला यार? ओरिजिनल ती ओरिजिनल. काय वाटू दे ना, तेच तर पाहिजे पब्लिकला. खुखार. पप्पाला बोललो दाढी कलर नका करू, तरी पण करतायत. ब्लॅक कलर आहे बघा. काय गरज आहे यार? एवढं मस्त
मला पूर्ण दाढी येत नाही ना, तर मी तर ठेवलीच असती. इकडून येते आणि बस. ते एकदम जंगली घाण वाटतं, म्हणून मी नाही ठेवत दाढी बिडी. माझे मित्र आहेत ना, माझ्या दाढीवर जळतात फुल आहे ना म्हणून. हा, त्यांना नाही फुल. नाही, त्यांना पण तुझ्यासारखीच आहे, इकडे तिकडे थोडी आलेली. हा. आता मग तुमचे मित्र बघणार हा ब्लॉग मग. त्यांना पण दाखवतो ना कशी दाढी असते फुल. तुमच्या अख्ख्या मित्रांमध्ये तुमचीच दाढी जास्त मोठी आहे ना? मला दाढीवाले बोलतात. हा, बाकी जे पण मित्र आहेत त्यांना म्हणजे थोडी थोडी दाढी आहे. मी जे बोललो ना तेच खरं झालं भाई. मी बोललो नका करू, पण काय झालं शेवटी दाढी रंगलीच नाही, काळीच नाही झाली, पांढरी ती पांढरीच राहिली. बोललो ना हेच शोभणार, हेच भारी वाटतंय. पप्पाने दाढी कलर केलेली, बट ती ना तो कलर होता ना जो तो ना आधीचा पप्पाने ठेवला होता वरून थोडासा. मग ती डेट गेली, मग त्याचा रंगच नाही आला, ब्लॅक कलरच नाही आला. जेवायला काय बनवते? आता जेवायला घेवड्याची भाजी, मुगाची डाळ, भात, चपाती. आईला चपाती बनवते, माझ्या सासूला गरम गरम चपाती. आपण करून बघूया भाई. ते मम्मी लोक असं करतात ना चपातीला डायरेक्ट हातानेच. आपण करून बघूया. परत हा, राहू दे तशीच राहू दे. हा, हे झालं भाई, झालं. मम्मी स्किल्स अनलॉक. मॉम स्किल्स अनलॉक. बाजू घेवड्याची भाजी, चपाती, पापड. आईला पण सेम. लवकर जेवून आता मस्त व्हिडिओ बनवायला जाऊया आपण. भाई आलोय व्हिडिओ बनवायला चेंबूरला. अभिषेक पण आलाय, धमा पण आलाय. धमा काल बाहेर गेला होता, माहित नाही कुठे गेला होता, शॉपिंग करायला कुठेतरी गेला होता भावासोबत. अभिषेक पण आलाय. सरक कॉंग्रॅच्युलेशन. ऐक ना, समज रे हो. तांदूळ मी पाठवून देतो तुला. अरे आपला धर्म जपा रे, आपला धर्म जपा जरा. आपण हिंदू आहोत. ही जरा बाळगा ही जरा. भाई व्हिडिओ बनवून झालेला आहे आमचा सगळ्यांचा. हे बघा इथं काहीतरी फेस्ट आहेत भाई. ट्रेडिशनल भाई पूर्ण. भाई यांचं फेस्ट आहे. काही ट्रेडिशनल होतं पूर्ण नाही का. ते अय्यप्पा मंदिर होतं तिकडे पूर्ण दशावतार करून सगळे नाचत होते. म्हणजे पूर्ण ट्रेडिशनल दाखवलं होतं नाही का. छोटी क्लिप दाखवली होती, पण भाई ते पूर्ण युद्ध दाखवलं होतं भाई. त्याच्यात भारी वाटलं बघताना नाही का. शंकर आणि पार्वतीचं एकच रूप दाखवलं होतं भाई, एकदम भारीवालं. सगळे देव होते तिकडे. सर्वांनी बघितलं. 5 मिनिटं होता पण एकदम मजा आली ते बघून. मस्त वाटलं भाई, मस्त वाटलं. व्हिडिओ बनवून आत्ताच घरी आलोय. मला जरा लेट का झालं व्हिडिओ बनवून यायला. भाई सगळ्यांनी झोपून घेतलं बघा. पप्पा तिकडे जेवले पण सगळे आणि झोपले पण. हे बघा पप्पा फक्त जागे आहेत. पप्पा आत्ताच आले वाटतं. मलाच लेट झालं यायला. मम्मी आई झोपली वरती. आई खाली झोप ना, खाली झोप. सकाळचे मेथीचे परोठे, चपाती, मुळ्याची भाजी, भात, कांद्याची पात्याची भाजी, भात, कढी. मेन गोष्ट दाखवायची विसरलो, हलवा. जेवण वगैरे झाले भाई मस्तपैकी. सगळे झोपले बघा, सगळे झोपले.
मी पण ब्लॉग एडिटिंगला बसतो भाई आणि आपल्याला झोपायचं पण आहे, सकाळी लवकर उठायचं पण आहे, म्हणून ब्लॉग इथेच एंड करतो भाई. आजचा दिवस पण आपला संपलेला आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.